यानंतर एक मोठी बातमी आहे। कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली आहे। अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी आलेत। 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी जवळपास 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात देखील काही बदल करण्यात आलेत। तर याच संदर्भात आणखी माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी कोरेगाव भीमावरनं अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, कितीच्या अंदाजानं गर्दी आता तिथं असेल आणि साधारण संपूर्ण दिवसभर कसं असतं नियोजन कार्यक्रमाचं? नक्कीच आज 1 जानेवारी आहे आणि पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207वा जो खरं तर शौर्य दिवस आहे तो पार पडतो आहे। राज्यभरातून लाखो अनुयायी आता हळूहळू या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून देखील मोठं नियोजन या आजच्या दिवसाचं करण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे जे आहेत ते लोक 9.5 ते 10 लाख लोक काल आणि आज अशा 2 दिवसात जे आहे ते विजयस्तंभाला मानवंदना करतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। आता गर्दी जी आहे ती हळूहळू वाढताना पाहायला मिळते। प्रशासनाकडून देखील तगडा बंदोबस्त आहे। कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 7 ते 8 हजारांपेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती या विजयस्तंभाला करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही अनुयायी आहेत जे राज्यातल्या विविध ठिकाणाहून आलेले आहेत। मला सांगा, काय भावना आहेत तुमच्या? 207वा शौर्य दिन आहे, अभिवादन करण्यासाठी पोहोचलाय। 207वा वर्धापन दिनानिमित्त सगळ्या आंबेडकरी जनतेला, अनुयायांना शुभेच्छा आणि लोकांना नवीन वर्षाचा इथं आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि वर्षभर बाबासाहेबांच्या विचारावर वाटचाल करण्याची, त्यांच्या कार्यात छोटासा का होईना एक हातभार लावण्याची एक ऊर्जा इथं मिळते आणि या ऊर्जेवर आंबेडकरी जनता जगत असते। जवळजवळ 17-18 लाख लोक इथं व्हिजिट करतात आणि ते आपल्या घरी जाऊन योग्य तयारी केली आहे का? सगळ्याची प्रशासनाकडून प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे, परंतु काही कमतरता राहिलेल्या आहेत। जसं की लोकांना आपण रात्री पण बघितलं की लांबच लांब पण चालत यावे लागले आणि लोकांना येण्यापर्यंत इथं पोहोचण्यासाठी जी अडचण निर्माण झाली ती कुठे प्रशासनाने दूर केली पाहिजे होती, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं। काय वाटतं, आज शौर्य दिवस आहे 207वा, कशा भावना आहेत? खरं तर एक अतिशय ऊर्जादायक आणि अभिमानास्पद आमची भावना आहे। खऱ्या अर्थानं आमचं नववर्ष आज सुरू होतं। जो संघर्ष केला, संघर्षात तुमचा दासत्व आमचं जे आजच्या दिवशी मोकळं झालं असं समजतो आणि आजच्या दिवसाने आम्ही खऱ्या अर्थानं जे जातीयवादी शक्तींना, जात्यांच्या शक्तींना आम्ही पुरवलं। हे सगळे अनुयायी आता खरं तर अभिवादनासाठी दाखल व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। मोठा तगडा बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आरोग्याच्या सुविधा जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेल्या आहेत। सीसीटीव्ही सर्व्हेलन्स या सगळ्या भागाचा करण्यात आलेला आहे आणि आज 207वा शौर्य दिन जो आहे तो पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभावरती मोठ्या उत्साहाने पार पडताना पाहायला मिळतोय। अभिजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।